नमस्कार. विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशी एक सवय पाहणार आहोत, ज्या सवयीमुळे माणूस खूप यशस्वी होऊ शकेल. माणसांना खूप सवयी असतात. चांगल्या, वाईट काही सवयी माणसाला यशस्वी होण्यासाठी कारणीभूत ठरतात. तर त्यातच काही सवयींमुळे माणूस आयुष्यात अपयशी ठरतो. त्याला यश मिळतच नाही. माणसाने अशाच सवयी टिकवून ठेवल्या पाहिजेत, ज्या सवयी आपल्याला आयुष्यात काहीतरी चांगले कार्य करण्यासाठी उपयोगी ठरतील. त्या सवयींचा चांगला फायदा होईल. आचार्य चाणक्य यांनी अशीच एक सवय सांगितली आहे, की ज्यामुळे तुम्ही कमी कालावधीत यशस्वी बनाल. ते असं म्हणतात की माणसाच्या सवयी त्यांना यशस्वी बनवतात. त्यांनी सांगितलेल्या या सवयीमुळे माणूस यशस्वी होऊन कायम धनवान राहतो. जर ही सवय एखाद्या माणसाने अंगीकारली तर तो व्यक्ती सदैव आनंदी आणि सुखी होईल. त्याला कोणीही वैरी, दुश्मन राहणार नाही आणि प्रत्येक व्यक्ती या माणसाशी चांगले संबंध ठेवेल. आचार्य चाणक्य म्हणतात की माणसाला ही सवय लागली तर तो व्यक्ती त्यावर कोणतीही वाईट वेळ आली तरीही त्यातून मार्ग काढेल आणि त्या वेळेला निभावून नेईल. आचार्य चाणक्य असेही म्हणतात की जी व्यक्ती नेहमी गोड शब्दात बोलेल, प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने बोलेल, त्या माणसाशी सगळेच गोड बोलतात आणि त्याच्यावर सगळेच खुश असतात. त्याचा स्वभाव सगळ्यांनाच आवडतो. आचार्य चाणक्य असा सल्ला देतात की व्यक्तीने नेहमी त्यांच्या बोलण्यात मधुरपणा ठेवायला हवा. त्यांचे बोल अमृतासमान गोड असायला हवेत. मधुर वाणीत प्रत्येकाशी बोलायला हवे. चाणक्यांच्या मते गोड बोलणारी माणसे प्रत्येक व्यक्तीला आपलंसं करतात. ते कुणालाही अपशब्दाचा वापर करत नाहीत. त्यामुळे समाज त्यांना मान सन्मान करतो. चाणक्य म्हणतात, मधुर वाणी ठेवल्यामुळे त्यांचा कुणीही शत्रू होत नाही. त्यामुळे समाजात त्याचे सगळेच हितचिंतक असतात. अशी व्यक्ती जीवनात खूप यशस्वी होते. गोड शब्दांत बोलणारी लोक त्यांच्या आयुष्यात नेहमीच खुश, आनंदी राहतात. आर्थिक अडचणीत अशी लोक कधीच टेन्शनमध्ये राहत नाहीत. याउलट जे लोक कायम कडवट बोलतात, म्हणजेच वाईट बोलतात, दुसऱ्यांशी सतत भांडतात, अपशब्दांचा वापर करतात, अशी लोक समाजात कुणालाही आवडत नाही व ही लोक यशस्वी होत नाहीत. त्यांच्या कडवट बोलण्याने होत असलेली कामेसुद्धा बिघडतात. म्हणून अशा लोकांचे हितशत्रूही खूप असतात. आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रात सांगतात की तुम्हाला जर जीवनात यशस्वी होऊन आनंदी राहायचे असेल तर नेहमी मधुर वाणीत बोला, गोड शब्दांचा वापर करा. सर्व समाज तुमचा होईल. सर्व समाज तुमचे हित कशात आहे तेच पाहेल व तुम्हाला यश मिळेल. परिणामी तुम्हाला कधीही पैशाची कमतरताही भासणार नाही. तुमच्या वाणीमुळे तुमचा व्यवसाय, नोकरी यात तुम्ही नेहमीच यश मिळवत राहाल. चाणक्यांनी सांगितलेली ही एकच सवय तुम्हाला यशाचे शिखर गाठण्यास मदत करेल. तर ही गोड बोलण्याची सवय नक्कीच अंगीकारली पाहिजे. वरील माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आवडली असल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.